नमस्कार शेतकरी मित्र. आज या ठिकाणी बघतोय आपण ही जी आपली फिल्टरची जाळी आहे, ती जाळी आपण काय करतोय, गेले काही 2 ते 3 वर्ष झाले. हे बघा याच्यामध्ये खोललेले आहे. गेले 2 ते 3 वर्ष झाले आपण फिल्टर साफ करतो, परत जाळी लावतो. तर त्यावेळी काय झालं की आपण ड्रीप साफ करण्यासाठी एक ॲसिड आणलं होतं. तर ते ॲसिड जे आहे ते ड्रीप क्लीन करून झाल्यानंतर थोडं पाईपमध्ये शिल्लक राहिलं. आपल्या चॅनलवरती व्हिडिओ आहे ड्रीप कसं साफ करायचं तो सुद्धा. तर ते शिल्लक राहिलेलं जे ॲसिड होतं ते आपण अशा प्रकारे बादलीमध्ये घेऊन आपली जी फिल्टरची जाळी आहे तर ती पूर्णपणे असे काळी काळी आतून शेवाळ असं तयार झालं होतं. तर ते साफ करण्यासाठी आपण अशी बादलीमध्ये घेतली आणि एक साईड आता आपण साफ केली. आता फिरवून दुसरी साईड जी आहे ती आपण या बादलीमध्ये टाकतो आहे. कारण काय झालं आहे, ॲसिड आहे ते थोडं राहिलेलं आहे. ते थोड्या ॲसिडमध्ये आपल्याला ही जी जाळी आहे ती साफ करायची आहे. तर हे बघा एक साईड झाली. आता ही दुसरी साईड आपण याच्यामध्ये बुडवतो आहे. तर बुडवून झाल्यानंतर काय करणार आहे, आपण अशीच ठेवून देणार आहे आणि एक रात्रभर अशा प्रकारे ठेवून उद्या आपण पाण्यामध्ये साफ करून पुन्हा आपण फिल्टरमध्ये ही जाळी टाकणार आहे. ती पूर्णपणे क्लीन होणार आणि त्याच्यामुळे काय होईल, पाण्यातला जो अडथळा होत होता तो पूर्णपणे क्लिअर होणार आहे. आता हे तुम्ही बघू शकता किती चांगल्या प्रकारे अगदी फक्त बुडवून काढली त्याच्यामध्ये तर एवढी चांगल्या प्रकारे साफ झाली आहे जाळी ही. त्याचं जे शेवाळ वगैरे होतं ते पूर्णपणे निघून गेलेलं आहे. आणि अशा प्रकारे तुम्हीसुद्धा तुमच्या फिल्टरची जाळी जी आहे ती तुम्ही साफ करू शकता. आणि हे बघा, हा जो उजेड आहे तो पलीकडचा दिसत नव्हता. आता पलीकडं आपण आता याच्यामध्ये मोबाईल आतमध्ये टाकून शूट करतोय. थोडंसं प्रयत्न करतोय व्यवस्थित दाखवण्याचा. हे बघा, हे बघा अशा प्रकारे ही जी जाळी होती ती साफ झालेली आहे आणि आतमध्ये अजूनसुद्धा हे जो फेस आहे तो आलेला आहे शेवाळाचा. आणि हे ज्यावेळी आपण पाण्यामध्ये स्वच्छ धुणार त्यावेळी पूर्णपणे जाळी स्वच्छ होणार आहे. अशा प्रकारे तुम्हीसुद्धा करू शकता. अशीच थोडी फिल्टर साफ करण्याची एक माहिती देण्याचा एक वेगळा प्रयत्न केला. ॲसिडमध्ये जाळी बुडवून साफ करू शकता. फक्त शेतकरी मित्र हो, काय करायचं आहे, ॲसिडमध्ये बुडवल्यानंतर एक चांगल्या प्रकारे स्वच्छ करायचे आहे. कारण कसं आहे, आपण जर स्वच्छ न करता तशीच जोडली तर ते जे ॲसिड आहे ते आपल्या पिकांपर्यंत जाऊ शकतं, मुळांना इजा होऊ शकते. म्हणून थोडीशी काळजी घ्या. तर अशा प्रकारे ड्रीपचा जो फिल्टर आहे ते फिल्टर साफ करण्याची माहिती देण्याचा प्रयत्न केला. माहिती समजली असेल. धन्यवाद.